हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अनदर व्लॉग. सो कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात. सो बेसिकली आज आहे संडे आणि फंडे, म्हणजेच की संडे सुट्टीचा दिवस आहे आणि मस्त एन्जॉय करायचं आहे, आराम पडून राहायचं आहे, टाईम द्यायचा आहे स्वतःसाठी, घरच्या कामांसाठी, क्लिनिंगसाठी. सो पण आम्हाला ना आत्ता क्रेविंग होती आहे की वडापाव खाण्याची. सो मला असं वाटतं की बाहेर जा, परत तिथे जाऊन खा. त्याच्यापेक्षा आहे ते फ्रीजमध्ये मी ना सकाळी मॉर्निंगला उठले होते तेव्हा बटाटे ते उकडून कुकरला 2-3 शिट्ट्या लावून ठेवलेले होते. सो चला फटाफट बनवूयात वडापाव. चलो, मी तुम्हाला आज रेसिपी शेअर करते वडापावची. खूप लोकांना असं वाटतं की बापरे वडापाव बनवायचा आता कसं, बापरे एवढं वडापाव बनवायचं काय नसते, एवढं सोपं आहे ना. 10 मिनिटात जिकडची तिकडं मी तुम्हाला दाखवते, तसंच करा तुम्ही पण. असे सुंदर हॉटेल टाईप तुम्हाला जर वडापाव खायचे असेल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा. सो चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. फर्स्ट काय करायचं आहे हे बघा, मी ना काय केलं होतं, कुकरला 4 बटाटे, म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोघंजण होतो खाण्यासाठी, अगदी 7-8 वडापाव आम्ही बनवायचं ठरवलं होतं. सो 4 मी जे बटाटे आहेत ते कुकरला लावले आणि मस्त 2-3 शिट्ट्या दिल्या आणि ते बॉईल केले. मध्यम आकाराचे 4 बटाट्यामध्ये 8 वडापाव आरामशीर होतात, हा अंदाजा तुम्ही पकडून चला. आणि खूप असं काही तामझाम नाही आहे, मोनोपोली नाही आहे की कसं बनवायचं, काय बनवायचं. सो तुम्ही बघू शकता आता मी ते बटाटे आहेत ना थंड पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते मी सोलून घेते. गाईज, जर तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवाल आणि ते सोलाल ना बटाटे, तर ते पटापट सोलतात आणि आपल्याला खूप जास्त एफर्ट्स द्यायची गरज नाही आहे. सो तुम्ही बघू शकता की मी अगदी 1-1.5 मिनिटामध्येच ते 4 बटाटे मध्यम आकाराचे सोलून घेतलेले आहेत. सो आता आपण नेक्स्ट तयारी करूया. एका खलबत्त्यामध्ये अख्खा लसूण बिना पाकळ्यांचा, कारण गाडा साईडला आपल्याला तसंच असतं, तर बिना पाकळ्याचा लसूण, थोडंसं अद्रकीचा तुकडा, त्यानंतर एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे आणि साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे आपली गॅसवरती. कढई मेन म्हणजे छोटी घ्या, त्यामध्ये थोडंसं तेल टाका. छोटी का म्हणते मी, कारण नंतर तुम्हाला पुढे चालून समजेलच. सो मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे. गॅस फ्लो तुमची जास्तच ठेवा, कारण आता आपल्याला टाकायची आहे मोहरी. सो मी मोहरी टाकते आणि मोहरी तडकून झाली की आपलं नेक्स्ट बॅटर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. सो चला तर मग पटापट बघूयात. हे जे बॅटर आहे ते जे बटाटे आहेत ते खिसणीने खिसून घेऊ नका, हाताने ओबडधोबड चुरून घ्या, कारण थोडेसे जाड पतला असे ना दाताला छान टेस्ट येते. सो बघताय तुम्ही स्क्रीनवरती की मी मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. मोहरी छान तडकली ना तर त्याचा बेस्ट फ्लेवर येतो. आणि गॅस मी आता फ्लेम कमी केली, कारण आपला अद्रक आणि लसूण कढीपत्ता जळाला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे. त्याचा तो करपलेला वास ना तोंडामध्ये खूप लसणाचा बेकार येतो. सो गॅस कमी करा आणि मस्त असं खरपूस लसूण भाजून घ्या आणि आपल्या कढीपत्त्याचा पण छान त्याच्यामध्ये फ्लेवर उतरला पाहिजे. कोथिंबीर पण क्रिस्पी झाली पाहिजे, जे की नंतर खाताना आपल्याला टेस्ट देईल. मी टेस्टसाठी आणि कलरसाठी थोडीशी हळद याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि अगदी चवीनुसार मीठ टाकलेले. हे मीठ मी ह्या मिश्रणमध्ये पण टाकलेले आणि थोडंसं टेस्टला नमक ना मी त्या बटाट्यावरती पण टाकलेले, जे चुरलेले आहेत आपण कुस्करलेले. सो हे अगदी मी हलवून घेते कमी गॅसवरती आणि यानंतर हे जे सारण आहे आपल्याला ते थंड करायला ठेवायचे. थोडंसं अगदी हाताला आपण तयार करू शकतो, हातात वडे बनवू शकतो, असं मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि नेक्स्ट आता पुढची रेसिपी ही आहे साईड बाय साईड, की तुम्ही आपलं हिरा बेसन पीठ घ्या, नाहीतर तुम्ही घरगुती बेसन पीठ घेऊ शकता. जे की तुम्ही चाळून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये एअर पकडेल ते आणि फ्लफीनेस येईल. सो माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी तसंच घेतलंय. पण मी नंतर सांगते, की जर तुम्ही तसं घेतलं ना, तर थोडा वेळ जास्त फेटलं तर ते पण इफेक्टिव्ह होतं. सो यामध्ये थोडासा ओवा टाकलाय मी. आपल्याला असं वाटतं, की जास्त ओवा किंवा जास्त त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकले तर टेस्टी होईल, असं नसतं. कमी इन्ग्रेडियंटमध्येच खूप छान डिश टेस्ट येते. सो हे मी थोडासा सोडा, आपला जो उत्सव सोडा असतो कोणताही चालेल, घरगुती सोडा त्याच्यामध्ये टाका आणि पाणी टाका आणि हाताने फेटा. कारण जो हाताने फेटतात ना, तर त्याच्यामधल्या गुठलिया, गाठी वगैरे सगळ्या त्या नाहीशा होतात आणि बॅटर एकजीव होतं. मोनोपोली याची हीच आहे, की ते जे बॅटर आहे ते फ्लपी झालं पाहिजे. त्यामध्ये एअर पकडली पाहिजे आणि ते बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं फुललं पाहिजे. म्हणजे ते आपले जे वडापाव आहेत ते स्पॉन्जी होतात.
बघा आपल्या मुंबई साईडला वडापाव असे स्पॉन्जी बनतात, पण तुम्ही जर तिकडे जयपूर, दिल्ली तिकडच्या साईडला जर वडापाव खाल्ला तर तो टिक्कीसारखा असतो. म्हणजे तो एकदम रफ, हार्ड असा असतो. पण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असा मस्त मऊ लुसलुशीत फुललेला गादीसारखा वडापाव आवडतो. सो त्यासाठी बघू शकताय तुम्ही असं बॅटर मस्त फेटून घ्या हाताने. आणि जर तुम्हाला तुमच्या घरच्यांना टेस्ट द्यायची असेल तर एवढी मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल, जे की मी केलेली आहे. बघू शकताय तुम्ही मी फेटतीये गेले 5 मिनिट आणि खूप छान एकजीव बॅटर तयार झालेलं आहे. सो साईड बाय साईड मी आता ते वडे बनवून घेतेय. गाईज, आपण ना कढीपत्ता टेस्टसाठी टाकतो. हां, अर्थात तो आपल्यासाठी पौष्टिक आहे. पण बघा वडापावमध्ये ना खूप जास्त कढीपत्ता असेल ना, तर तो कचकच लागतो दाताला खाण्यासाठी. सो असं करू नका. थोडासा कढीपत्ता साईडला काढून ठेवा. कारण ते जर वडापावमध्ये दाताला कढीपत्ताच लागला ना, तर तो वडापाव खाण्याची मजाच निघून जाते. सो त्यासाठी कढीपत्ता साईडला काढा आणि अशा चपट्या-चपट्या टिक्की बनवा. कारण वडापावमध्ये चपट्या टिक्की टाकल्या ना, तर ते फोडण्याची गरज नाही आहे. राउंड-राउंड बनवण्याची गरज नाही. सो आपल्याला पटापट बॅटरमध्ये सोडायच्या आहेत त्या तेलामध्ये टिक्की. वडा सोडायचा आहे. सो तुम्ही आधीच बनवून घ्या. कारण इन्स्टंट इकडे बनवून लगेच डिप करून सोडणं एवढं पटापट नाही जमत आहे. सो बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती अगदी मी घरगुती जसं बनवतात ना, मी व्हिडिओ तसेच बनवते आणि मी तुम्हाला तसेच सांगते की खूप तामझाम करायची गरज नाही आहे. अगदी खावंसं वाटलं ना, पटकीन बनवू शकतो आपण. हे बघा, इकडे आपण कढईमध्ये छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अर्थात सगळ्यांनाच सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या ज्या घरगुती लेडीज आहेत ना, की आपल्या कढईला हीट किती लागते, गॅस किती लागतो, कमी लागतो की जास्त लागतो. सो साधारणतः असं गरम मीडियम आचेवरती तुम्ही कढईमध्ये तेल गरम करा. सो बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती की मी तेल गरम करायला ठेवलेले. आपल्या टिक्की तयार आहेत. आता मस्त त्या हळूच अद्दर बॅटरमध्ये त्या टिक्की बुडवायच्या आहेत आणि आपल्याला त्या तेलात सोडायच्या आहेत. मेन मोनोपोली हेच आहे की खूप कमी गरम तेल असेल ना, बघू शकताय तुम्ही, असं साईडला उडलं पाहिजे, ते चुरचुर आवाज आला पाहिजे, ते आपला जो वडा आहे ना तो फुलला पाहिजे. बस जमलं, सोपं आहे, लय भारी आहे, एकच नंबर. झाला आपला महाराष्ट्रीयन स्टाईल वडापाव तयार. बघू शकताय तुम्ही स्क्रीनवरती की वडे आपले मस्त तळतायत. एका कढईमध्ये म्हणजे असं छोट्याशा कढईमध्ये तुम्ही 1-2 टाकू शकता. पण त्यांना जर तळण्यासाठी ना तुम्हाला तेल पुरेसं पाहिजे. हॉटेलमध्ये बघा मोठ्या कढईमध्ये तळतात, त्यामुळे ते डीप होतात व्यवस्थित, सगळे साईडनी पकलेले असतात, त्यामुळे ते आणखीन छान लागतात. सो आपल्याला हॉटेल स्टाईल, गाडा स्टाईल आपल्याला जर वडापाव बनवायचे असतील ना, तर तुम्ही असे बनवू शकता गरम गरम. त्यानंतर बघा मी मिरची तळून घेतलेली. छान वडापाव आणि मिरची काय कॉम्बिनेशन, आहाहा! खतरनाक. त्यानंतर बघू शकता तुम्ही की वडापावच्या बेसनचा चुर्रा असतो, जो की क्रिस्पी असतो खाण्यासाठी आणि खूप टेस्टी असतो. वडापावपेक्षा हे चुर्रा खाण्याची जी मजा असते ना, त्या वडामध्ये दाताला अगदी क्रंची क्रंची लागतो, नमकीन लागतो, तो टेस्टी लागतो. सो हाताने ते बॅटर तेलामध्ये सोडलं असं की तो क्रिस्पी क्रंची चुरा तयार होतो. तुम्हाला ह्याची चटणी करायची असेल तर हा चुर्रा काढायचा, थोडा थंड होऊ द्यायचा, म्हणजे तो क्रिस्पीनेस येतो. मिक्सरमध्ये थोडंसं लसूण, आपलं घरगुती लाल तिखट, मीठ टाकायचं आणि एकदा वाटून घ्यायचा. त्यात थोडं जिरं पण टाकू शकता. खतरनाक लागतो. चला तर मग मंडळी, या गरम गरम वडापाव खायला. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड थँक यू सो मच.